आज आपण व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत, तेही घरच्या घरी, कुठलाही सॉस न वापरता भरपूर भाज्या घालून हेल्दी असा। चला तर पाहूया। मी एका पातेल्यामध्ये साधारण 4 वाट्या पाणी घेतलं होतं। त्यात 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून टाकला। याला थोडासा जास्त पाणी टाका, म्हणजे भात सुटसुटीत हवा आहे आपल्याला, जसं फ्राईड राईसला भात असतो त्याचप्रमाणे। आता हे थोडंसं मीठ टाकून 1 चमचा साधारण आपण याला 5 ते 7 मिनिटं शिजू देऊया। हे पहा, आता भात छान शिजलाय, अगदी मोकळा झाला आणि पाणी भरपूर आहे। आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे अजून थोडंसं शिजेल आणि छान मोकळा सडसडीत होईल, जसा आपल्याला फ्राईड राईसला हवा असतो त्याचप्रमाणे। या प्रकारे जर तुम्ही भात शिजून घेतलात तर फ्राईड राईस अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो रेस्टॉरंटमध्ये वगैरे त्याच प्रकारे होतो। आता आपण चाळणीमध्ये खाली बाउल ठेवला आहे आणि आता भात आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर एक सॉस तयार करून घेऊ। आपण कुठलाही मार्केटमधला सॉस वापरत नाहीये, त्यामुळं आपण घरीच हे टोमॅटो, लाल मिरच्या मी 3 घातल्यात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि लसूण भरपूर घालायचा। हे पहा, अशी पेस्ट तयार करून घेऊया। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। त्याला तेल थोडंसं जास्तच टाकतो आपण साधारण, आणि कांदे असे लांब लांब कापून कांद्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। भाज्या परतताना गॅस फुल गॅसवरच भाज्या परतून घ्यायच्या, जेणेकरून भाज्या जास्त शिजणार नाहीत, कारण फ्राईड राईसमध्ये भाज्या जास्त शिजलेल्या नसतात। त्याच्यामुळे जेव्हा ही भाज्या आपण परततो फास्ट गॅसवरच भाज्या परतून घ्यायच्या। हे पहा, आता ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या आपण आधी टाकून घेतल्यात, गाजर आणि बीन्स। आता हे छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेऊ, आणि नंतर पत्ता गोबी, कारण पत्ता गोबी परतायला फार वेळ नाही लागत। हे परतल्यानंतर पत्ता गोबी टाकून घेऊया। या प्रकारे आता छान भाज्या फ्राय करून घेऊया। एक साधारण 2 मिनिटं भाज्या फ्राय करून घ्यायच्यात। हे पहा, थोड्याशा पातळ झालेल्या आहेत, ट्रान्सपरंट दिसत आहेत। आता त्याच्यामध्ये आपण हा तयार केलेला घरीच सॉस टाकून घेऊ। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोया सॉस किंवा शेजवान सॉस पण टाकू शकता, तेही छान लागतं। पण घरी केलेला सॉस अजून छान टेस्टी लागतो, आणि मार्केटच्या आर्टिफिशियल सॉसपेक्षा हे केव्हाही हेल्दी आहे। आता मधला सॉस परतल्यानंतर छान आपण त्याच्यामध्ये भाज्या मिक्स करून घेऊया। या भाज्या थोड्या सॉससोबत परतून घ्यायच्या, म्हणजे टोमॅटोही छान शिजल्यासारखा होईल आणि त्याची छान टेस्ट येईल। हे बघा, आता भाज्या परतून झाल्यात, त्याच्यामध्ये आता आपण शिजवलेला भात टाकून घेऊया। हे या प्रकारे आता थोडंसं मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि हलक्या हाताने भाज्या परतून घ्यायच्यात, म्हणजे भात मिक्स करून घ्यायचा आहे, एकमेकांना चिकटणार नाही असं आपण हलक्या हाताने चमच्याने परतून घेऊया। हे पहा, मस्त असं टेस्टी फ्राईड राईस तयार झालेला आहे। मुलांना असं फ्राईड राईस आवडतो, आणि भाज्याही त्यानिमित्ताने पोटात जातात, त्याच्यामुळं नक्की ट्राय करून बघा। वरतून आपण कांद्याची पात टाकली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।